बुद्ध पौर्णिमेच्या रात्री राधानगरी आणि दाजीपूर या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये प्राणी गणना पार पडली. प्राणी गणनेसाठी राधानगरीत 28 आणि दाजीपूरमध्ये 14 अशी एकूण 42 निरीक्षण केंद्र उभारण्यात आली होती. या निरीक्षण केंद्रांवर बसून स्वयंसेवक आणि वन कर्मचाऱ्यांनी वन्यजीवांचं निरीक्षण केलं. पौर्णिमेच्या चांदण्यात जंगलातील प्राण्यांच्या हालचाली, आवाज आणि चाहूल अनुभवत प्राणी गणना पार पडली. या गणनेदरम्यान अभयारण्याचं मुख्य आकर्षण असलेल्या गव्यांसह अनेक प्राणी आणि पक्ष्यांचं दर्शन झालं. विशेष म्हणजे पाणवठ्यांजवळ उभारलेल्या निरीक्षण केंद्रांमुळे प्राणी सहजपणे नजरेस पडले. या प्राणी गणनेत एकूण 134 वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं स्वयंसेवक आणि वन कर्मचाऱ्यांना दर्शन झालं. यामध्ये गव्यांची संख्या सर्वाधिक असून हरिण, सांबर, रानडुक्कर, रानमांजर, माकड, मोर, साळींदर, घोरपड तसंच विविध पक्ष्यांचा समावेश आहे. काही दुर्मिळ प्रजातींचीही नोंद झाल्यानं या अभयारण्यातील जैवविविधतेची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झाली आहे. रात्रभर जंगलातील शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि वन्य प्राण्यांची चाहूल अनुभवताना स्वयंसेवक अक्षरशः भारावून गेले होते. जंगलातील नीरव शांतता अनुभवतानाची ही रात्र आयुष्यभर लक्षात राहील अशी भावना सहभागींनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता वाढत असून वनविभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचं कौतुक होतंय.